नमस्कार. एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमाच्या पुढच्या सत्रात मी प्रज्ञा पोवळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय बढेकर ग्रुप, कपिला प्युअर स्टील, MSRDC, पॉवर्ड बाय IIL शिन्वा, पार्टनर बाय राजश्री लॉटरी, पावक फूड्स, स्किन सिटी प्रायव्हेट लिमिटेड, गोपुरम, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह. प्रत्येक निवडणुकीमध्ये काही मतदारसंघ असे असतात की त्या मतदारसंघातल्या लढती अत्यंत इंटरेस्टिंग असतात, चुरशीच्या असतात आणि काही मतदारसंघातल्या लढती या प्रतिष्ठेच्या असतात. यावर्षी ती चुरस, ती प्रतिष्ठा बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्याला दिसून येते. बारामती म्हणजे पवारांचा बालेकिल्ला. सुप्रियाताई जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून जाणार होत्या तेव्हा विरोधात असूनही बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यासमोर युतीचा उमेदवार उभा केला नाही. आणि अशा प्रकारचं राजकारण ज्या सुप्रियाताईंनी अनुभवलं, आज त्यांनाच मात देण्यासाठी त्यांच्या कुटुंबातली मंडळी रणनीती आखत असल्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. निवडणुकीच्या अगदी तोंडावरती पक्षाचं नाव आणि चिन्ह हातून गेलंय. नव्या चिन्हावर नव्या उमेदीनं निवडणूक लढण्यासाठी सुप्रिया सुळे सज्ज आहेत आणि याची प्रचिती त्यांच्या परवाच्या व्हॉट्सअप स्टेटसमधून सुद्धा आपल्याला येते. निवडणुकीला सामोरं जाताना सुप्रियाताई मतदारांना आपल्या बाजूनं कसं वळवणार, कार्यकर्त्यांना नवी उमेद कशी देणार आणि त्याचसोबत दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आवाज आणखी बुलंद कसा करणार, याबद्दल सुप्रिया सुळे यांचं विजन, त्यांचं पुढच्या प्रवासाबद्दलचं मत आपल्याला जाणून घ्यायचंय. पण त्याआधी आपण एक एवी पाहूया. श्रमलेल्या बापासाठी, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. सुप्रिया सुळे बारामतीपासून दिल्लीपर्यंत आपल्या कार्याची बुलंद कहाणी रचणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला आक्रमक चेहरा. खासदार म्हणून त्यांची प्रत्येक इनिंग गाजली. फक्त संसदरत्न पुरस्कारच नाही तर आपल्या मतदारसंघातल्या मतदारांचा विश्वासही त्यांनी कमावलाय. म्हणूनच लोकसभेची लढाई सुप्रिया सुळेंसाठी कधीच कठीण नव्हती. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. पक्ष गेलाय, चिन्ह गेलंय, पवारांची पॉवर विभागली गेली आहे आणि आता घरचेच विरोधात उभे आहेत. पण तरीही सुप्रियाताई लढतायत. त्यांनी नाकारलं असलं तरी व्हॉट्सअप स्टेटसवरून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. तुतारी फुंकणाऱ्या माणसाला प्रत्येक मतदारापर्यंत नेण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय. पण हे सगळं खरंच सोपं असणार आहे का? समोर भाजपची प्रचंड ताकद आणि दुसरीकडे इंडिया आघाडीची बिकट अवस्था. या सगळ्यामध्ये मतदारांना आपल्या बाजूनं कसं वळवणार, लोकसभेचं शिवधनुष्य कसं पेलणार आणि त्यातूनच सुप्रिया सुळे त्यांच्या स्वप्नातला संपन्न महाराष्ट्र कसा घडवणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत खासदार सुप्रिया सुळे. मी सुप्रियाताईंना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यासोबतच एबीपी माझाचे चीफ एडिटर राजीव खांडेकर सर यांनाही विनंती की त्यांच्याशी संवाद साधा. सुप्रियाताई, तुमचं माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात स्वागत. आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं आपलं विजन पुन्हा एकदा शोधावं अशी वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीचा राजकीय चिखल आज पाहायला मिळतोय, या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुमच्या पक्षामधले ज्येष्ठ नेते अजित पवार पक्ष सोडून गेलेत आणि एक प्रकारे पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता असल्याचं आज जे पाहायला मिळते, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आत्ताचं जे राजकारण आहे त्याच्याकडं कसं पाहताय? सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आज बारामतीकडं आहे. कारण शरद पवारांवर हा जो एक आरोप होत होता की पवार इतरांची घरं फोडतात, तर आज तुमच्या दुर्दैवानं तुमच्या कुटुंबावर सुद्धा तशीच वेळ आली आहे आणि लोक त्याच्याही बद्दल बोलत आहेत. तर ह्या सगळ्याकडं तुम्ही कसं बघताय?
ह्या सगळ्या राजकारणातून आपण पुढं कसं जाणार आहे असं तुम्हाला वाटतंय? वेल, प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा येतच असतो. असं कोणीच नाही आहे ज्याच्या आयुष्यात संघर्ष आला नाही. अब मेरी बारी आहे. आणि आधी अनेक संघर्ष आलेत, पण ते टी व्हीवर इतक्या मोठ्या प्रमाणात आले नाहीत, किंवा आले तेव्हा एवढा ॲक्टिव्ह मीडिया नव्हता, किंवा ओव्हर ॲक्टिव्ह मीडिया म्हणू आपण, इंटरॅक्टिव्ह ओव्हर इंटरॅक्टिव्ह नव्हता. त्याच्यामुळे या गोष्टी कदाचित त्या काळात इतक्या बाहेर जात नव्हत्या. आणि मला असं वाटतं की अडचणी ह्या सगळ्यांच्याचकडे येतात. आता आपल्याला किती जिद्दीने, आणि मला असं वाटतं आपण कशासाठी राजकारणात आलो ही जर क्लॅरिटी आपल्या मनात असेल, आणि त्या मक्तेदारीतून एकतर आपण बाहेर पडलं पाहिजे की आपण राजकारणात आलो म्हणजे आपण सत्तेत बसलोच पाहिजे, आपण पदावर, सत्तेतल्या पदावर असलंच पाहिजे, हा आग्रह कशासाठी? आणि राजकारण म्हणजे काय पक्ष फोडणे, घरं फोडणे हे नाही आहे. राजकारण म्हणजे पॉलिसी मेकिंग. आज राजकारणाबद्दल चर्चा होताना पॉलिसी सोडून सगळ्यावर चर्चा होते. मी पार्लमेंटला तिकीट मागते, याही वेळा मी पार्लमेंटमध्येच तिकीट मागणार आहे. पार्लमेंटमध्ये आम्ही ग्रामपंचायतीसारखं काम नाही करत. प्रत्येकाचा रोल वेगळा असतो. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे सरपंचाचं काम वेगळं, आमदाराचं वेगळं, खासदाराचं काय काम असतं की पार्लमेंटमध्ये बसून देशासाठी निर्णायक चांगले निर्णय चर्चेतून घेणे. आणि ते काम पार्लमेंट, कुठलाही जो व्यक्ती पार्लमेंटला निवडून जातो तो करत असतो. त्याच्यामुळे आत्ता जे मी बघते साधारण चर्चा, ती जादा तू मैं तुझं घर फोडणं आणि ही नीती आणि ती नीती. आणि माझ्यावर ज्या चव्हाण साहेबांचे संस्कार झालेत त्याच्यात 80% समाजकारण आणि 20%च राजकारण करायचं असतं. आता 24/7 नुसतं राजकारण होतं, मग देशाची सेवा कधी तुम्ही करणार? ही काही एजन्सी नाही आहे ABP माझाचं डिस्ट्रीब्युशन आणि व्ह्युअरशिप कशी वाढू. त्याला नैतिकता पण असते, पण ती नैतिकता सोडून आज सगळं चाललंय. नाही सुप्रियाताई, आता म्हणजे बोलताना तुम्ही राजकारण कशासाठी आहे वगैरे असे प्रश्न विचारलेत, पण मला गेल्या अनेक वर्षांमधली तुमची अनेक वक्तव्य अशी आठवतात की अजितदादा आणि तुम्ही यांच्यामध्ये सगळंच काही आलबेल नाही आहे हे म्हणजे वेळोवेळी दिसत होतं, तसे इंडिकेशन्स मिळत होती. पण जेव्हाही याच्याबद्दल तुम्हाला विचारलं गेलं तेव्हा तुम्ही दरवेळेला हे सांगत आलात की आम्ही एक वेळ राजकारण सोडू, पण आम्ही कुटुंब तुटू देणार नाही. तुम्हाला खरंच त्यावेळेला असं वाटत होतं की आपलं कुटुंब तुटणार नाही? माझं कुटुंब आजही तुटलेलं नाही आहे. नाही, असं आहे की कुटुंब तुटलेलं नाही म्हणजे आता असं की ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप, ज्या पद्धतीचं राजकारण आज तुम्ही आणि अजितदादा यांच्यामध्ये, या दोन्ही कुटुंबांमध्ये बघायला मिळतंय, तर तरी देखील तुम्ही असं म्हणता की कुटुंब तुटलेलं नाही? हो, माझ्याकडून कुटुंब तुटलेलं नाही. माझ्याकडूनला काही अर्थ नाही. शेवटी असा आहे, मुद्दा असा आहे की अजितदादांच्या मनामध्ये खदखद आहे हे तुम्हाला खरंच कळत नव्हतं? कशाची खदखद असावी? नाही, खदखद कोणत्याही कारणामुळे असेल, त्यांची अशी इच्छा किंवा त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांप्रमाणे त्यांना पक्षामध्ये स्थान मिळत नाही आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची जेव्हा संधी होती तेव्हा मुख्यमंत्रीपदच राष्ट्रवादी काँग्रेसनं धुडकावलं आणि उपमुख्यमंत्रीपद आणि 2 महत्त्वाची खाती ही पदरात पाडून घेतली. जेव्हाही अशी संधी त्यांना काही देण्याची आली तेव्हा आपल्याला ते मिळालं नाहीची खदखद. मध्यंतरी एकदा त्यांनी माझ्याकडचं विरोधी पक्ष नेतेपद काढून घ्या आणि मला पक्षाचं अध्यक्ष करा अशी भूमिका जाहीरपणानं घेतली होती. ज्यावेळी त्याच्याबद्दल बोलताना तुम्ही असं म्हणाला होतात की ह्याच्यामुळं पक्षामध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये खूप चैतन्य येईल, कारण अजितदादांसारखा माणूस जर पक्षामध्ये आला, अध्यक्ष झाला तर त्याचा फायदा होईल. प्रत्यक्षामध्ये तेही तुम्ही त्यांना दिलं नाही. नाही, ते त्याचीच तर मीटिंग होती, त्याच्या आधीच तर गडबड झाली सगळी. नाही, पण मुळामध्ये की ही जी पब्लिकली जेव्हा त्यांना काही बोलावंसं वाटलं तर त्याच्या आधीही त्यांचे 1-2दा राजीनामे देऊन झाले होते आणि त्यांच्या मिन्नतवाऱ्या करून तुम्ही त्यांना परत पक्षामध्ये ठेवलं होतं, सरकारमध्ये बसवलं होतं. तर त्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखद आहे याचा अंदाज तर जेव्हा बाहेर कळतो, मीडियाला कळतं, ते पब्लिकली बोलतात, तेव्हा कुटुंबामध्ये तुम्हाला, आणि इतकं तुमचं दादा ताई जेव्हा चालत असतं तेव्हा तर कुटुंबामध्ये तुम्हाला असेलच, तर तुम्हाला ते म्हणजे ते सांभाळता का आलं नाही? कारण का उष्णता खूप वाढलेली आहे आजकाल, त्याच्यामुळे. म्हणजे उष्णता वाढली आहे म्हणजे खदखद वगैरे अनेक कारणं अशी असतात. त्याच्यामुळे
अस्वस्थता आणि एवढं करून मला असं म्हणजे माझं एक ऑब्झर्वेशन, मला एवढा काही मी फार वर्ष सत्तेत काम केलेलं नाही त्याच्यामुळे, पण साधारणपणे मला असं वाटतं की ते ह्या बाजूला असताना एकच DCM होते, तिथे 2 झालेले आहेत. त्याच्यामुळे कामाचंही खूप वेगळं वेगळं विभाजन झालेलं दिसतंय. आणि त्यांची काही वैयक्तिक कारणं असतील तर हे प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा लागेल, जास्त संयुक्तिक राहील. नाही, त्यांना जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना जरूर विचारू. पण मला म्हणजे आता तुम्ही आहात म्हणून मला तुम्हाला हे विचारायचं आहे की त्यांची अस्वस्थता जोखण्यामध्ये तुम्ही कुठं कमी पडलात का आणि का पडलात? नाही, मला असं वाटतच नाही त्यांच्यात अस्वस्थता होती. कारण का त्यांना जी पदं त्यांना इच्छुक होते ते त्याच्यासाठी ती पक्षामध्ये नेहमी एकमताने दिली गेली. असं कधीच झालं नाही की दादाला एखादी गोष्टी हवी आहे आणि ती त्याला मिळाली नाही, असं कधीच झालेलं नाही, कधीच नाही. म्हणजे एक तर त्यांना अध्यक्ष व्हायचं होतं, त्याच्याबद्दल त्यांनी जाहीरपणानं बोलून दाखवलं की मला ही जबाबदारीतनं तुम्ही मोकळं करा, अध्यक्ष करा. ते झालं नाही. त्याच्याही आधी नाही, ते तुम्हाला ती 6 तारखेला मीटिंग होती ना, अध्यक्षाचा निर्णय घ्यायची, म्हणजे जयंतरावांनी कंटिन्यू करायचं का दादानी करायचं, त्याची मीटिंग, चर्चेशिवाय कसं ऑर्गनायझेशन चालणार ना. त्याच्यामुळे ती 6 तारखेला मीटिंग होतीच, ती 2 तारखेला दादानी हा निर्णय घेतला. बरं, एक गोष्ट आणखीन ज्याच्याबद्दल खाजगीमध्ये खूपदा बोललं जातं, जाहीरपणानं बोललं जात नाही, ते शरद पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यावेळेला अजितदादांवर ही जबाबदारी होती की त्यांनी कार्यकर्त्यांना सांभाळायचं आणि हा निर्णय त्यांच्या गळी उतरवायचं. अजितदादांचे जे समर्थक मंडळी आहेत त्यांची अशी धारणा, त्यांची अशी भावना आहे की अजितदादांना ते काम करायला सांगून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक त्यांना विलन ठरवलं गेलं. कारण शरद पवारांनी अध्यक्षपद सोडावं अशी अजितदादांची इच्छा आहे असं त्याच्यातून एक चित्र निर्माण झालं. तर खरंच अजितदादांना असं सांगितलं होतं का? अजितदादांच्या समर्थक लोकांचं असं म्हणणं आहे की ते त्याही वेळेला असं सांगत होते की सुप्रियाताईंना तुम्ही पक्षाचं अध्यक्षपद द्या आणि राज्यातली जबाबदारी जी काही आहे ती ते घेतील. तर खरंच अशा स्वरूपाचं काही त्यावेळेला ठरलं होतं का? त्यांच्यावर ही जबाबदारी दिली होती का? अनेक चर्चा होत असतात. ज्यावेळी ज्यांनी तुम्हाला ऑफ रेकॉर्ड त्या सांगितल्या असतील, त्यांनी जर ऑन रेकॉर्ड त्या सांगितल्या तर मी माझी बाजू सांगेन. माझं काय, माझं पोट खूप मोठं आहे, त्याच्यामुळे मला पोटात खूप गोष्टी ठेवता येतात. अच्छा, तुम्ही तर कधीतरी सांगाल. तुम्हीही मला सगळं सांगायला आवडत नाही, कारण का काही गोष्टी पोटातच आयुष्यभर ठेवायच्या असतात, त्याच्यामुळे आपली क्रेडिबिलिटी वाढते. सुप्रियाताई, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मधला म्हणजे अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम होता, किंबहुना आजही तो पूर्ण गेला असं नाही. कारण वेळोवेळी म्हणजे दादाताई असं लोकांना बघायला मिळालं आणि त्यामुळं अजितदादांचं भाजपबरोबर जाणं हे खरंच किती आहे मनापासून का शरद पवारांनी त्यांना तिथं पाठवलंय आणि शरद पवार हे नंतर वेळ येईल तेव्हा तेही जातील, अशा प्रकारच्या चर्चा ह्या तुमच्या सततच्या भेटण्यातून, तुमच्या कौटुंबिक एकत्रित कार्यक्रमातून वगैरे निर्माण होत आहेत. तर त्याच्याबद्दलचं वास्तव काय आहे? असं काही होण्याची, म्हणजे तुमचं कुटुंब एकच आहे, तुमचं राजकारणही एकच असण्याची, राहण्याची शक्यता किती आहे नजीकच्या भविष्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं? आता काहीच राहिलं, म्हणजे राजकारण त्यांनी एक वेगळी विचारधारा त्यांनी मान्य केलेली आहे, ती विचारधारा आमची नाही आहे, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. त्यांनी त्यांच्या विचारधारेत काम करावं, आम्ही आमच्या विचारधारेत काम करतो. आता या विचारधारेतून काम जी करण्याची आत्ताची स्थिती आहे, याच्यामधून देशातली कदाचित सगळ्यात इंटरेस्टिंग लढत बारामतीमध्ये होईल असं बोललं जातंय. तुम्हाला असं वाटतं की सुनेत्रा वहिनी बारामतीची लोकसभा निवडणूक लढवतील? तो म्हणजे त्यांचं जे गठबंधन आहे त्यांचा वैयक्तिक अंतर्गत प्रश्न आहे. मी कसं सांगणार? मी लोकशाहीवर प्रेम करणारी आणि विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे, त्याच्यामुळे माझ्या विरोधात लोकशाहीमध्ये कोणीतरी लढलंच पाहिजे. आणि माझी वैचारिक लढाई, माझी वैयक्तिक लढाई नाहीच आहे, कुणाशीच नाही आहे. म्हणजे माझे भारतीय जनता पक्षातल्या अनेक नेत्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत आणि मी पार्लमेंटमध्येही अनेक वेळा एखाद्या मंत्र्यांनी जर अतिशय चांगलं काम केलं तर मी फ्लोअर ऑफ द हाऊसवर बोलते.
की चांगलं, म्हणजे चांगल्याला का चांगलं म्हणावं, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात ना. सगळ्यांचं कुठलंही सरकार सगळंच वाईट करत नाहीये. इतकं पण मला वाटतं बाळबोध आपण नको करूया. आता आशिष शेलारांचं जे सेशन तुमच्या आधी झालं त्याच्यामध्ये आशिष शेलारांनी 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. त्यातला एक आरोप होता, एक त्यांनी त्यांच्या पक्षाचं धोरण म्हणून सांगितलं. आरोप त्यांचा हा होता की महाराष्ट्रामध्ये जातीय विद्वेष पसरवून त्याच्या जोरावर राजकारण करण्याचे प्रयत्न सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस करते आणि शरद पवार, त्यांनी नाव नाही घेतलं पण त्यांचा रोख त्यांच्याकडेच होता. आत्ताही जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तेव्हा ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांवर टीका होती आहे, खास करून काही मंडळींकडून जे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत, तर ह्या मंडळींना सातत्यानं आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रामधला जातीय सलोखा ठेवायचा नाही आहे हा त्यांचा आरोप आहे. आणि काही वेळेला त्याच्याबद्दल आत्ताही फडणवीसांच्या बद्दलचे जे काही आक्षेपार्ह व्हिडिओ आले त्याच्यामध्ये ते प्रसृत करणाऱ्यांमध्ये तुमच्याच पक्षाचे काही पदाधिकारी होते. तर अशी स्थिती होऊ नये याच्यासाठी तुम्ही पक्षामध्ये काही ठरवून देऊ शकत नाही का? आमचा काय संबंध आहे या सगळ्याची? एकतर SIT त्यांनी केलीच आहे. आदरणीय पवार साहेबांनीच त्याचं स्वागत केलं आणि ते म्हणले माझ्याच फोनच्या CDR पासून सुरू करा. त्याच्यामुळे मला वाटतं ह्याच्यापेक्षा आणि काय उत्तर देणार, एक. आणि दुसरं, जेव्हा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काही सूट होत नाही किंवा त्यांचं जेव्हा ते जेव्हा अडचणीत येतात तेव्हा ते सगळं खापर आदरणीय पवार साहेबांवर फोडतात. हे 50 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही काढून बघितला तर. त्याच्यामुळे जेव्हा चांगलं होतं तेव्हा त्यांचं, आणि ते अडचणीत आले की शरद पवार. आणि जर जवळपास 55 वर्ष एक माणूस त्याच्याच भोवती जर हे सगळं राजकारण फिरत असेल तर त्या माणसाच्या बुद्धिमत्तेला काहीतरी क्रेडिट द्यायला पाहिजे ना आपण. पण म्हणजे त्यातला जातीय द्वेष म्हणजे त्यांनी त्याच्याबद्दलची बरीच त्यांनी उदाहरणं देऊन की सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच कसा याच्या मी मागे त्याला आहे. उदाहरण तुम्हाला देते. त्यांच्या सरकारचेच मंत्रीच्या मंत्री त्यांच्या जरांगे पाटलांच्या गावी जात होते, कोण पेढा भरवत होतं, मुख्यमंत्री साहेब त्यांच्या 2-3 कार्यक्रमांना गेले. मग हे कसं काय झालं? लेट्स गो बाय डेटाबेस ना. डेटाबेस एव्हिडन्सनी बघूया ना. मग एवढे मंत्री जर रोज तिकडे जात होते तर मग ते प्रश्न का नाही सोडवत घेतले? आणि काही लोक जे मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत ते तर वारंवार तिथेच दिसत होते. मग हे नक्की षडयंत्र कुणाच्या बाजूनी कोण करतंय हे SIT मध्ये येईलच. आणि मला विश्वास आहे की ते म्हणजे होम मिनिस्टर आहेत, होम मिनिस्टरकडे बऱ्याच माहिती असतात. कदाचित आता होम मिनिस्ट्री जरा वीक झाली आहे या राज्यामध्ये दुर्दैवाने. म्हणजे हे अबकी बार गोळीबार सरकार झालेलं आहे दुर्दैवाने. त्याच्यामुळे आज मुलं जेव्हा बाहेर महाराष्ट्रात पाठवतो तेव्हा चिंता वाटते. नवरा ऑफिसला गेला की चिंता वाटते, अरे बापरे सगळं ठीक होईल ना. कारण का पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो आजकाल तर विधान भवनला. मी तर सगळ्यांना सांगते, माझ्या PA पण बिचारा सांगितलं, म्हटलं तू विधान भवनला जाऊ नको बाबा, आपली 2 कामं संध्याकाळी झाली तरी चालतील, तिथे मारामारी होती, बिचारा माझा PA गरीब आहे. तर तो बिचारा कोणीतरी मंत्री एकामेकाला गोळी मारायला जायचं, माझा PAचा अडचण व्हायची. त्याच्यामुळे विधान भवनमध्ये जर माऱ्या व्हायला लागल्यात तर या महाराष्ट्राबद्दल आणि गृहमंत्र्यांबद्दल काय बोलणार आपण? आशिष शेलारांचा हा आक्षेप होता की जेव्हाही भाजपचं सरकार येतं तेव्हाच मराठा समाजाचे मोर्चे निघतात, तेव्हाच जेव्हा देवेंद्र फडणवीस कुठून तरी सरकारशी संबंधित आहेत तेव्हाच हा विषय पुन्हा पुन्हा येतो आणि हा काही योगायोग नाही आहे. म्हणजे आता दुर्दैवाने ते आता इथे नाही आहेत. मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायला आवडेल की आम्ही सत्तेत आलेच की या देशात भ्रष्टाचार होतो का? मग भ्रष्टाचाराचे सगळे जे आरोप जे झाले, म्हणजे मला वाटतं आधीच्या वेळेस कोणीतरी कृपाशंकरजींचा प्रश्न विचारला, मी पत्रकार असते तर त्यांना आशिष शेलारजींना आणखीन एक त्याचा उपप्रश्न विचारला असता की ज्या माझे आणि विनोद तावडेजींचे आणि माझे आणि कृपाशंकरजींचे अतिशय चांगले संबंध आहेत, दोघांचीही माझे चांगले संबंध आहेत. आणि ते काय भ्रष्टाचार आरोप बिरोपचं मला काय माहिती नसतं भानगडी यांच्या. पण विनोद तावडेंनीच कृपाशंकरजींवर आरोप केलेले मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेत. आणि त्याच कृपाशंकरजींचं तिकीट अनाऊन्स त्याच विनोद तावडेंनी तुमच्याच चॅनलवर केलेलं आहे, जे मी पाहिलेले. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप हे आम्ही सत्तेत आल्यावरच होतात.
मग हे गणित कसं बसवायचं? आणि मग ती त्यांची कूटनीती आणि रणनीती आणि सगळं असतं. नैतिकतेचं काय झालं? मग भ्रष्टाचारात देश विकला तरी चालेल, देशातल्या रस्त्यामधल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे पैसे खाल्ले तरी चालतील, तुमच्या मुलांना शिक्षण नाही मिळालं तरी चालेल, त्या काय तो आनंदाच्या शिद्यामध्ये दगडासारखे पोहे मिळाले तरी चालेल, पण आमचा पक्ष वाढला पाहिजे. ह्याला राजकारण नाही म्हणत. आता इथं जे ऐकतायत बघतायत त्या सगळ्यांना भ्रष्टाचाराच्या बद्दल तुम्ही इतक्या पोटतिडकीनं बोलतायत ते बघून फार बरं वाटेल. मी नेहमीच बोलत आली आहे. माझं तर म्हणणं आहे की मी मगाशी पण म्हणते, आम्हाला जेव्हा जेव्हा आमच्यावर आरोप झाले ना, ते भ्रष्टाचाराचे झाले आणि परिवारवादचे झाले. मी परिवारवाद आहे का? आहे. डंके की चोट पे आहे. मला काही नाही. मी शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी, ह्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही, कारण मी आहेच, ते जन्माला आलेच आहे त्यांच्या पोटी, काही गैर नाही त्याच्यात. आणि माझं म्हणणं आहे की ठीक आहे ना, हो ना परिवारवाद, आम्ही लोकांच्यात निवडून येतो आणि ह्या इलेक्शनला ज्या पद्धतीने इलेक्शन चाललंय, माझ्याबद्दल परिवारबद्दल बोलणं अशक्य आहे यावेळेस. आणि दुसरा भ्रष्टाचाराचा आरोप, अरे भारतीय जनता पक्ष मला ऑन रेकॉर्ड म्हणलेलं आहे की सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकद मेरी ईमानदारी आहे. हे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतात, मी नाही म्हणत आहे. त्याच्यामुळे हे सर्टिफिकेट. आणि माझं काय म्हणणं आहे की तुम्ही नैतिकतेबद्दल ओव्हर करू नका. जे काचेच्या घरात राहतात ना, दुसऱ्याला दगड मारू नका. मग ही ओव्हर हाय मॉरॅलिटी जे बीजेपीची आहे ना. आता अशोक रावांचंच उदाहरण बघा, म्हणजे कृपाशंकरजींचं झालं, अशोक रावांचं डिबेट मी स्वतः पाहिलेलं आहे आणि ऐकलेलं आहे. गुरुवारची गोष्ट, 4 वाजता निर्मलाजी आल्या आणि म्हणाल्या हा घ्या व्हाईट पेपर. मी पार्लमेंटमध्ये होते, आता ते नवीन कम्प्युटर वगैरे जरा स्लो आहे इंटरनेट, तो काय पटपट चालत नाही, पण आम्ही डाउनलोड केलं. त्याच्यात पहिला नंबरला आरोप हा अशोक चव्हाणच्या आदर्श घोटाळ्याचा होता. मी नाही केलेला कधी. हा भारतीय जनता पक्षाच्या व्हाईट पेपरमध्ये आला आहे. ही झाली गुरुवारची गोष्ट. शुक्रवारी 11:10 डिबेट सुरू झालं. त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे लीड स्पीकर झारखंडचे निशिकांत दुबेनी अटॅक केला आणि सांगितलं ह्या देशातल्या विधवा महिलांचे पैसे कोणी खाल्ले, तर त्या काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी खाल्ले. रेकॉर्ड काढून बघा. आणि त्यानंतर शनिवार रविवार गेला. सोमवारी तुमच्याच चॅनलवर, ज्ञानदा आहे का नाही मला माहिती नाही, नॉट रिचेबल म्हणून तुम्ही 8 वाजता बातमी लावली अशोक चव्हाणांची. त्याच्यानंतर मंगळवारी का सोमवारी प्रवेश झाला असेल, दुपारी 2 वाजता का, त्याच्यानंतर फॉर्म भरला आणि 1 आठवड्याच्या आत त्यांचा प्रवेश होऊन ते राज्यसभेचे अनअपोज मेंबर झाले. 1 आठवडा पण गेला नाही त्याला. आता मग अशोकराव भ्रष्टाचारी होते का नव्हते? आरोप मी नाही केलेला ना, आम्ही कधी केलाय. तर भ्रष्टाचारी असतील तर मग तुम्ही आम्हाला सांगा काय करायचं. ना खाऊंगा ना खाणे दूंगा मी नाही म्हणलेले. ज्यांनी म्हणलंय त्यांनी त्याचा विचार करावा. आणि जर नसतील तर भारतीय जनता पक्षाने हात जोडून काँग्रेस पक्षाचे आणि अशोक चव्हाण आणि त्यांच्या बायकोच्या आणि मुलीचे जाहीर माफी मागितली पाहिजे की आम्ही तुमच्या वडिलांवर आणि तुमच्या कुटुंबावर जे आरोप केले ते खोटे होते. एक काहीतरी करा. दोनों नैया में तुम नहीं जा सकते. अशोकरावांचं तेच, कृपाशंकरांचं तेच, अशी किती उदाहरणं. अजित पवार शक्यता नाकारता येत नाही, कारण का आरोप भारतीय जनता पक्षाने केलेत, मी नाही केले. आता तुम्ही असं बोलताना म्हणालात की जो काच के घर में रहते वो पत्थर, तर तुम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा इलेक्शनमध्ये उठवणार आहात मी का? तर 100% हाच विचार करून की आपल्यावर परत आपण काचेच्या घरात राहतो तर आपण नाही मी घेतला पाहिजे? काचेच्या घरात राहत नाही, माझी कोणी बिलं भरत नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या आघाडीने येऊन बारामतीत येऊन भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यावर करावे. आय हॅव नो प्रॉब्लेम. नाही मी त्यांनी त्यामुळे मी तर लढणारच आहे त्यांच्या विरोधात. मी सगळ्याच बात, आणि एक भ्रष्टाचार नाही, त्यांच्याबद्दल बोलायला किती आहे हो. कोणाबद्दल? सगळ्याच्या आघाडीबद्दल. काय पण- एक पण नाही, माझा भ्रष्टाचार तोच नुसता प्रश्न विषय आहे होऊ की शकत नाही. आघाडीतल्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल, मग त्याच्यामध्ये सत्तेतले सगळे मंत्री नेते असतील तर त्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा ह्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गोविंद पवार पक्ष घेणार आहे का? मी 100% घेणार आहे. आमचं त्याच्यामध्ये- असणारच आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं सिंचन घोटाळ्याबद्दल काय मत आहे? नाही, माझं म्हणणं आहे की जे काय आरोप, जे आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्याच्यावर आज भारतीय जनता पक्षाने पारदर्शकपणे राज्याला उत्तर बरं, द्यावं. त्यांनी समजा ते जे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते आत्ता ते पाठीशी घालत असतील तर तुम्ही आणि तुमचा पक्ष ते आरोप तडीला नेणार आहात का? तडीला नेणारे म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे म्हणतो त्याच्यामध्ये असं की ते आरोप अजित पवारांवर होते,
छगन भुजबळांवर होते, सुनील तटकरेंवर होते, जे तुमचेच कालपर्यंतचे सहकारी नाही, होते. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आरोप आम्ही नाही त्या केले. आरोपांकडे तुम्ही आता कसं बघताय? नाही, नाही. आणि त्या आरोपांना जर आता ते तुमच्या बरोबर नाहीत म्हणून त्या आरोपांना तडीला घेऊन जाणं जे अंजली दमानी यांची नाही, इच्छा आणि प्रयत्न आहेत ते तुम्ही करणार का? नाही नाही, हे बघा, आरोप तेव्हाही मी केले नव्हते आज, आणि तेव्हा आमच्या बरोबर होते म्हणून चांगले आणि ह्यांच्यावर गेले म्हणून वाईट, असं माझं म्हणणं नाही. भारतीय जनता पक्षाने याचं उत्तर द्यावं की त्यांनी जे आरोप केले त्याचा एक व्हाईट पेपर त्यांनी जो आम्हाला काढून दाखवला त्याचे डिटेल्स आम्हाला भारतीय जनता पक्षाने द्यावे. आम्ही आरोप आजही करत नाही. माझं आजही म्हणणं आहे की मुश्रीफ साहेब वर भ्रष्टाचार केला का नाही, कृपा सिंग शंकरनी भ्रष्टाचार केला का नाही, अशोक चव्हाणांनी केला का नाही, ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. माझं डोमेन एक्सपर्टच नाही आहे. मी भ्रष्टाचारीचे काय डोमेन एक्सपर्ट नाही ना, मी वकील आहे. तर जे डोमेन एक्सपर्ट आहेत, जे कदाचित देवेंद्रजींनी सगळ्यात जास्त आरोप केले, सो मे बी डोमेन एक्सपर्ट, ते हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत, वकील आहेत, 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत, त्यामुळे खूप त्यांना दीर्घ अनुभव आहे या सगळ्या गोष्टीचा. त्याच्यामुळे जर ते खरे महाराष्ट्राचे सुपुत्र असतील आणि त्यांना या काळ्या मातीशी इमान असेल, प्रेम असेल, तर जर काही चुकीचं झालं असेल तर सत्तेत असू द्या किंवा आपलं राज्य पहिलं त्याच्यानंतर पक्ष, देश पहिला उसके बाद पार्टी उसके बाद फॅमिली, तो देश पहिला ठेवून आपण सगळे समाजकारण आधी करूया ना. राजकारण तर होत राहील, देश पहिला असेल तर एकत्र मिळून लढूया ना. जर खरं असेल तर. माझं अजूनही म्हणणं आहे की हे आरोप केलेत खरे खोटे का नाही मला कसं माहिती आहे. तुम्ही या व्यासपीठावरून या सरकारला असं सांगू इच्छिताय की हे जे भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावर आरोप होते त्या सगळ्यांची सखोल चौकशी करा आणि त्यातले जे कोणी दोषी असतील त्यांना तुम्ही जेलमध्ये करा. माझे देवेंद्रजींना 2 विनंती आहेत. एक म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरं ड्रग्स. सातत्याने ते ड्रग्स बद्दल बोलत राहतात, करत तर काही नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि पळून जायचं, नाही तर प्रवेश घ्यायचा. जे ते ममता दिदी वॉशिंग मशीन म्हणतात त्याच्यात काय, आणि ही गोष्ट फक्त महाराष्ट्रात होत नाही, काश्मीर टू कन्याकुमारी होते. त्याच्यामुळे भ्रष्टाचार आणि ड्रग्स हे दोन्ही अतिशय गंभीर विषय आहेत. ह्याबद्दल तेच बोललेले आहेत. उडता महाराष्ट्र वगैरे हे सगळे असले भाषणं आम्ही नाही पहिली केली आहेत, त्यांनीच केली आहेत. त्यामुळे त्यांची जी भाषणं आहेत त्याच्यासाठी देश पहिला, राज्य पहिलं, मग पक्ष. लेट्स वॉक द टॉक ना. तर त्यामुळं की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांची युद्ध पातळीवर ताबडतोब गंभीर चौकशी करा, SIT नेमा आणि त्यांना जर दोषी असतील तर जेरबंद करा, असं तुम्ही सरकारला सांगू इच्छिताय का? मी पार्लमेंटमध्ये भाषण करते, काश्मीर टू कन्याकुमारी. मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय. महाराष्ट्रामध्ये आता जे कोणी सरकारमध्ये आहेत त्यांच्यापैकी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, माझं म्हणणं आहे ज्यांच्यावर सत्तेतलेच कशाला, ज्यांच्यावर ज्यांनी केलेत ना, देवेंद्रजींनी ज्या ज्या व्यक्तीवर केलेत सगळ्यांचेच करा. कशाला, जर आपल्या महाराष्ट्रासाठी आपण हे करतोय, आपल्या राज्यासाठी करतोय, देश पहिला राज्य पहिलं मग पक्ष, मग देश पहिला राज्य पहिलं, तर ज्यांच्यावर केलेत सगळ्यांची करून टाका, एकदाच सोक्षमोक्ष करून टाकू, इस्पार या उसपार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजपनं केले होते त्या सगळ्यांची चौकशी करावी आणि त्यांचं लवकरात लवकर त्याचं उत्तर जे काही आहे ते शोधावं असं तुमची पारदर्शक सिलेक्टिव्हली नाही. अच्छा, ठीक आहे. पण मला हे वधवून घ्यायला किती रक्त आटवावं लागलं. पण आता दुसरा मुद्दा जो आशिष शेलारांनी सांगितला की आम्ही अशा दोन्ही पक्षांना त्यांना दंडित करेंगे असं अमित शहा यांनी म्हटलेलं होतं आणि आम्ही त्यांना केलं. तर त्यातला एक होता शिवसेना उद्धव ठाकरेंचा आणि दुसरी होती राष्ट्रवादी शरद पवारांची. तर आता तुम्हाला तो जो प्रयोग झाला होता की भाजपनं इलेक्शनमध्ये सामोरे गेले, म्हणजे शिवसेनेला सोबत घेऊन इलेक्शनला सामोरे गेले आणि ऐन वेळेला तुम्ही त्यांच्यात ज्यांनी म्हणजे पूर्ण व्यभिचार राजकीय होता तो की निवडणूक 2 पक्षांनी लढवली, ज्यांच्या विरोधात लढवली त्यातल्या एका पक्षाला घेऊन सरकार स्थापन केलं. त्याच्यात पुढाकार तुमचा होता, राष्ट्रवादी काँग्रेसचा तेव्हाच्या शरद पवारांचा होता आणि त्याची शिक्षा म्हणून आज जे तुमच्या पक्षामध्ये झालं ते त्यांनी केलं. तर तुम्हाला मागं वळून बघताना ते नसतं केलं तर बरं झालं असतं असं आता वाटतं का? नाही हो, हे सगळे राजकारणात अनेक गोष्टी होत राहतात. यश आलं, सक्सेस हॅज मेनी फादर्स, लुझर इज अन ऑर्फन, वैसा आहे असं नसतो. प्रयोग होतात,
काही यशस्वी होतात, काही अपयशी होतात. आणि अपयश आलं म्हणून काय सगळं आयुष्य कोलमड असं नाही. म्हणून मी म्हणते, मी सुरुवातीला जे म्हणले ती ही मक्तेदारी जी आहे ना, की आम्ही सत्तेत असलंच पाहिजे, हे कोणी ठरवलं? हे लोक ठरवतात. आणि ते भारतीय जनता पक्ष ओरिजिनल आणि भारतीय जनता पक्ष 2.0 ह्यांनी तर नैतिकतेबद्दल बोलूच नाही. कारण ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल त्यांना एवढा द्वेष होता, राग होता, चीड होती, मतभेद होते, आता त्यांच्या सगळ्याच मांडी लावून ते बसलेत आम्ही काय सोडले तर. त्याच्यामुळे ते कुठल्या तोंडाने आम्हाला म्हणणार? त्यांनी जर त्यांचे नंबर्स पण होते, जर त्यांचं खरंच शिवसेना आणि त्यांची आयडिओलॉजिकल म्हणजे वैचारिक बैठक आहे, त्यांचं सरकार चालूच होतं. आणि सुडाचं राजकारण आणि बदल्याचं म्हणजे बदला घेणं हे जर या देशामध्ये कौतुकास्पद राजकारणात होत असेल तरी खरंच त्याच्यावर एक वेगळी चर्चा केली पाहिजे आपण. आयुष्य सत्ता किंवा ह्यांनी मला हे केलं म्हणून मी त्याला हे केलं, ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही. हे कुठलं नवीन कल्चर त्यांनी काढलं आहे मला माहिती नाही. पण हे राजकारण हे कशासाठी करतात? फक्त सत्तेत बसण्यासाठी का लोकांची सेवा करण्यासाठी? हे भारतीय जनता पक्ष 2.0. कारण का ओरिजिनल भारतीय जनता पक्ष असा कधीही नव्हता. मी त्यांची सगळी भाषणं फार म्हणजे 5 वर्ष विरोधात सुषमाजी असतील, अडवाणीजी असतील, यशवंत सिन्हाजी असतील, किती नावं तुम्हाला, म्हणजे अरुण जेटलीजी असतील. अरुण जेटली असताना जेटली साहेब आणि ते जे पार्लमेंटचं वातावरण मी पाहिलेलं आहे, म्हणजे विरोधही असो किंवा सत्तेत, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बिलं पास व्हायची आणि सूडबीड असं काहीच नव्हतं. एक डायलॉग होता. आणि ही लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे. सूड घेणार, मी भीती दाखवणार, कुणाला भीती दाखवत आहे? ही लोकशाही आहे या देशात, दडपशाही नाही अजून, आणि आम्ही होऊही देणार नाही. सुप्रियाताई, मगाचा खरं एक प्रश्न जो होता तो बोलण्याच्या ओघात सुटून गेला, की तुम्ही जे म्हणाला होतात की आम्ही राजकारण सोडू पण आम्ही कुटुंब फुटू देणार नाही, तर तुमच्या दोघांनाही राजकारण सोडावं पण कुटुंब सांभाळावं असं का नाही वाटलं? मी 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 माझ्याच आणि हे track वर आहे. जास्त तुम्हीच म्हणत होतात की हा आम्ही प्रश्न मला नाही विचारू शकत. जे माझ्या विरोधात लढणार अशी खबर आली आहे त्यांना विचारायला लागेल. मी आता 3 वाजता प्रफुल्ल पटेल येणार आहे ना, त्यांना हा प्रश्न विचारा. मी नाही याचं उत्तर देऊ शकत. कारण का मी जे करते तेच मी करते. मी ही सगळी घटना झाल्यापासून वैयक्तिक कुणाच्याही विरोधात माझा सगळा ट्रॅक करून बघा, मी कुणाच्याही विरोधात बोललेले नाही. ज्यांचे आणि माझे वैयक्तिक संबंध आजही सगळ्यांची चांगले आहेत. मी कधीही कुठल्याही नात्यात, कारण का ही लोकशाही आहे हो, दडपशाही नाही आहे. म्हणजे मी रुसलं आता कट्टी करते, आता बट्टी करते असं नसतं. काही वैचारिक प्रगल्भता, काही विचार असतो का नाही? आणि ठीक आहे, एखाद्याने एक वेगळा निर्णय घेतला म्हणून तो काय आपला शत्रू होत नाही. म्हणजे मला हेच दुर्दैव झाले की हे सुडाचं जे राजकारण महाराष्ट्रात, म्हणजे आलास तर बरोबर ठीक, तुला बघतो काय तुझं करायचं, नाही आलास तर डायरेक्ट जेल. ही कुठली नवीन, म्हणजे परवा मी तुमच्याच चॅनलवरले एक आमदार चालले होते DCM 1 बरोबर, आणि त्या आमदाराला ते म्हणते अरे हा आता तुझा मूर्त लावतो. तो बिचारा तुझा मूर्त लावतो म्हणजे काय धमकी देत आहे? ही कुठली पद्धत? आणि भारतीय जनता पक्ष ओरिजिनल असा नव्हता. मी पुन्हा सांगते, 2.0 आलंय ना, हा प्रॉब्लेम तिथे. हे सुडाचं राजकारण, ही दडपशाही, ह्याच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे हो. हे दुर्दैव आहे. आणि मी आहे तिथेच आहे. मी काय वेगळं तिकीट मागितलेलं नाही किंवा वेगळं काहीच मागितलेलं नाही. मी आहे तिथेच आहे. आता सगळ्याचीच जबाबदारी मी तर नाही घेतलेली अजून ना. ज्या दिवशी पडेल ती घेईन. पण तुम्हाला म्हणजे तुमचं जे आउटगोईंग होतं ते संपलंय असं वाटतं का? अजूनही आजूबाजूला जे आहेत ते आज आहेत उद्या राहतील की नाही? मी आउटगोईंगची चर्चा करत नाही. मला असं वाटतं की आपण आपल्या विचाराशी निष्ठावान राहिलं पाहिजे. एक. दुसरं, अनेक वेळा लोक सोडून जातात, नवीन लोक येतात. या देशात टॅलेंटची कमतरता नाही असं कोणीही गैरसमज इन्क्लुडिंग मी करू नये. पोरं जगता तो आईशिवाय आहे. काय लिडरची कमी होईल का या देशामध्ये? हां, तर प्रश्न घेऊया आपण काही. सुरुवातीला मला एक प्रश्न विचारण्याची इच्छा आहे. आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि एका शुभेच्छा खरं तर एका मुलाखतीमध्ये तुम्ही खूप हौशेनं सांगितलं होतं की दादा आणि बहिणी म्हणजे अजितदादा आणि सुनेत्रा बहिणी त्यांनी कशी कमीत कमी वेळात तुमच्या लग्नाची साखरपुड्याची तयारी केली होती. साखरपुडा नाही लग्नाची. हां, आत्ता ही तयारी सुरू आहे, तुमच्याच बाबतीत सुरू आहे. आत्ताची तयारी जास्त अस्वस्थ करते, त्रास देते? असं काही नाही. प्रत्येकाचा एक निर्णय असतो. आपण आपली एवढं आपल्याला, मला असं वाटतं आपले जे अनुभव असतात
त्याच्यात आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं पर्सनल आयुष्य हे वेगळं करता आलंच पाहिजे. तेवढी ताकद असायलाच पाहिजे आपल्यात, नाही तर उपयोग काय. पब्लिक लाईफमध्ये सगळं होतं. सुप्रियाताई, मध्यंतरी तुमचं एक विधान ते कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसण्याचं बरंच, ते काय होतं? काय होतं, महिला आरक्षणाबद्दल जेव्हा अनेक खासदार बोलतात पार्लमेंटमध्ये, तेव्हा अनेक खासदारांमध्ये अशा दबत्या आवाजात ते आम्हाला म्हणतात की आता जर 33% आणि 50% आलं तर आमच्या करिअरचं काय. ही एक सगळ्या कुठल्याही, तुम्ही दिल्लीतल्या तुमचे खूप मित्र आहेत सगळ्याच पक्षात, तुम्ही विचारू शकता, त्या सगळ्या खासदारांना अशी भीती वाटते सारखं की आरक्षण जर 33% आणि 50% आलं तर आमचं काय होणार, मग आम्ही कॅन्टीनमध्ये बसायचं का. असा आमचा एक आमच्या फ्रेटर्निटीमधला मोठा जोक आहे. आणि त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की ज्या ज्या महिला ज्या मनापासून इच्छुक आहेत त्यांनी लोकसभा, ग्रामपंचायत जे काय असेल ते कुठल्याही राजकारणामध्ये, कुठल्याही प्रोफेशनमध्ये, म्हणजे आज मी किती आग्रह केला तर मिसेस खांडेकरांना तर मी म्हणू शकत नाही ना तुम्ही एडिटर व्हा. म्हणजे त्यांची इच्छा आहे का नाही मला विचारायला लागेल. आता माझी आई आहे, माझ्या आईला तुम्ही सांगा राजकारणात तिचा फोटो काढला तरी तिला प्रॉब्लेम येतो, तर माझा फोटो नाही काढायचा. ते नवरा बायको एकत्र आले आणि जास्ती कॅमेरा असले तर माझी आई बाजूला उभी राहते. ते फोटो झाले की मला सांगा, तिला फोटो काढलेले आवडत नाही, असं असतं. त्याच्यामुळे ज्याला इच्छा असेल त्यांनी जरूर राजकारणात यावं. चांगलीच गोष्ट आहे, या देशात चांगले राजकारणात लोक आले त्या देशाचं भलं होईल. आणि मी म्हणते माझ्यासाठी देश आणि राज्य पहिला, नंतर पार्टी आणि नंतर फॅमिली. सरिता कौशिक प्रश्न विचारतात. सुप्रियाताई, खरं तर आपण अनेक वेळेला सांगितलं की आपल्यासमोर कोणीतरी उभं राहणार बारामतीमध्ये आणि आपण त्यासाठी रेडी आहात, हे सुद्धा दिसतंय. आता उमेदवार आपल्याला माहिती आहे, नाही, मला अजून माझ्या विरोधात कोण लढणारे माहिती नाही आहे. आम्ही असं गृहीत धरतोय की सुनेत्रा पवार उभं राहणार आहेत. एक असं सांगितलं जातं, जी मंडळी तिथं निवडणुका कव्हर करतात त्यांच्याकडनं, की आत्तापर्यंत तुम्हाला निवडून देण्यासाठी अजितदादा अगदी रक्त आटवायचे, सातत्यानं ते बारामतीमध्ये प्रचार करायचे आणि प्रचंड मेहनत ते तुमच्यासाठी घ्यायचे. आज तिथे आता दादा असणार नाहीत म्हणण्यापेक्षा विरोधात तर ते असणार आहेतच. तुम्हाला कुठंतरी, म्हणजे मी प्रोफेशनल हा प्रश्न आहे, तर absolutely. तुम्हाला कुठंतरी त्याची एक भीती वाटते का, जास्त तयारी करावी लागेल असं वाटतंय का, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न हा की अजितदादांच्या परिवाराला बाकीच्या पवार कुटुंबानं वेगळं टाकलंय, असा एक जे सातत्यानं चर्चा आहे किंवा त्यांनी स्वतः म्हटलंय, तसं खरंच घडलंय का? एकतर माझ्या कुटुंबाचा आणि आमच्या राजकारणाचा काही संबंध नाही. म्हणजे आमची एक अतिशय प्रायव्हेट लाईफ आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर जेव्हा माझ्या मुलांचे फोटो आले, माझा नवरा सगळ्यात जास्त अपसेट होता. ते म्हणलं माझ्या मुलांचा आणि तुमच्या फॅमिलीचा काय संबंध. त्याच्यामुळे आमची पवार फॅमिलीमध्ये 3-4 लोक आहेत जे राजकारणात आहेत, बाकीच्यांचा राजकारणाशी काही संबंध आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय, त्यांच्या भावना काय आहेत, मी प्रचंड प्रायव्हसीवाले आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मला बोलणं हे संयुक्तिक राहणार नाही, कारण का त्यांना ते आवडणार नाही. एक. दुसरं, मी फक्त माझ्या आईला घाबरते, बाकी मी कोणालाच घाबरत नाही, एकतर आजही. आणि दुसरी की आयुष्यात चॅलेंजेस सगळ्यांच्या येतात. आणि दादांनी माझ्यासाठी कष्ट केलेत का? हो, अर्थातच केले, त्याच्यात गैर काय. जसे दादांनी केले तसे असंख्य कार्यकर्ते ज्यांनी केले. राहुल कुल माझ्यासाठी किती अनेक वेळा आधी पडले. मागच्या वेळेस राहुल कुलच्या मिसेस कांचन आणि मी एकामेकाच्या विरोधात लढलो. हर्षवर्धन भाऊ, भरणे मामा, आज ते आम्ही एका विचारात काम करत नाहीत, पण ह्याही सगळ्यांनी केलं, हे मी कधीच विसरले नाही आणि कधी विसरणारी नाही. कारण का माझ्या आईने माझ्यावर संस्कार असे केलेत की आपल्यासाठी आयुष्यात एवढं जरी कोणी केलं असेल ना, ते आयुष्यभर लक्षात ठेवायचं. आणि माझी लढाई ही वैयक्तिक नाही, माझी वैचारिक लढाई आहे. जेव्हा कांद्याला हे सरकार भाव देत नाही, मला प्रॉब्लेम आहे. दुधाचं 5 रुपये सरकारने वाढवलेले आहेत, पण ते अकाउंटला आलेले नाहीत, माझा प्रॉब्लेम आहे. तुम्ही RTEवर धोरण बदलताय, मला प्रॉब्लेम आहे. तुम्ही सत्तेचा गैरवापर करून लोकांना भीती दाखवून पक्ष आणि घरं फोडताय, मला त्याचा प्रॉब्लेम आहे. महागाई, बेरोजगारी, परवा आमच्याकडे एवढा मोठा मेळावा झाला, त्याच्यात आधी सांगितलं 40, मग सांगितले 30, मग सांगितले 15, आता किती हजार नोकऱ्या परमनंट माहिती नाहीत. तर त्या जुमलेबाजीच्या विरोधात माझं प्रॉब्लेम आहे. ते जेव्हा समाजांमध्ये अडचण आणतात आणि टोकाची भाषणं पार्लमेंटमध्ये करतात, माझी अडचण आहे. त्याच्यामुळे माझी लढाई भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक कुणाशीच नाही, माझी वैचारिक लढाई, आणि त्या विचाराशी मी लढत राहणार. मृणालिनी नांदिवडेकर आहेत, त्यांनाही प्रश्न विचारायचा आहे. राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या महिला
भारताच्या राजकारणात येऊ शकतात का? लेवल फ्लेईंग फील्ड आहे का? आणि तुम्हाला ग्लास सेलिंग कितपत जाणवत आलं? नाही, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पार्लमेंटला वगैरे ना साधारण मतदारसंघ खूप मोठा असतो. म्हणजे मी जेव्हा 2009ला पक्षाने निर्णय घेतला की लढायचा, मी 2007 पासून तयारी केली होती. इट वॉज नॉट जस्ट अ पॅराशूट लँडिंग. मी 2007 पासून माझा लोकसभा मतदारसंघ पूर्ण 2 वेळा फिरले होते. तुम्ही फील्डवर असता त्याच्यामुळे तुम्ही माहिती काढू शकता. आणि त्याच्यामुळे मतदारसंघ एक तर प्रचंड मोठा असतो. महिन्यात वर्षातले 100 वर्ष दिल्लीला जातात. विषय खूप वेगळे असतात. आणि मला असं वाटतं आरक्षण आणल्यामुळे खूप अशा पण महिला आता आल्या ज्या कधीच आधी राजकारणात नव्हत्या. पण त्याचा फ्लिपसाईड मी तुम्हाला सांगते की आरक्षण गेल्यानंतर अनेक वेळा या महिलांना मग आपण आलो तर राजकारणात पण आपलं फ्युचर काय अशाही घटना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे एक पॉलिसी लेवलला जर तुम्ही पाहिलं तर ह्याही गोष्टीचा की ह्या ज्या लिडरशिप आल्या त्या आणखीन पुढे कशा नेता येईल ही जबाबदारी मला वाटतं आम्ही सगळ्यांनी कारण का खूप टॅलेंट आहे या देशामध्ये, पुरुष असू दे किंवा महिला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हीही एक पॉलिसी लेवलला राजकारणे किंवा आमचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून, म्हणजे आत्ताचं जे राजकारण महाराष्ट्रात चाललं आहे ना ह्याच्यासाठी मी नाही राजकारणात आले. मी राजकारणात प्युअर पॉलिसी मेकिंग करण्यासाठी आले. आणि पॉलिसीचं कुठलंही बिल मला तुम्ही द्या, मी दोन्ही बाजूनी आर्ग्यू करू शकते, पण मला अर्धा तास त्याच्यासाठी द्या. पण दॅट इज पॉलिसी मेकिंग. सुप्रियाताई, अजितदादांनी मध्यंतरी असं एक वक्तव्य केलं की बेस्ट पार्लमेंटेरियनचे अवॉर्ड्स मिळून निवडणूक जिंकता येत नाही. मला असं वाटतं याचं उत्तर त्यांनी बोलल्याच्याच दुसऱ्या दिवशी महामहिम द्रौपदी मुर्मूजींनी जो आमचा सत्कार केला त्याच्यातच होतं. त्याच्यामुळे त्याच्यावर वेगळं मला काही बोलणं काही गरज वाटत नाही. आणि एका लोकशाहीमध्ये लोकतंत्राचं सगळ्यात मोठं मंदिर काय आहे तर ते पार्लमेंट आहे. आणि पार्लमेंटला आम्ही भाषण करायला जातो. ह्या बाबतीत मोदीजी आणि आम्ही एक आहोत सगळे. मोदीजी पण पहिल्यांदा जेव्हा निवडून आले, आमचे कितीही राजकीय मतभेद असले तरी मोदीजी जेव्हा पार्लमेंटमध्ये निवडून आले पहिल्या दिवशी त्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झाले. त्याच्यामुळे 800 खासदार जे आम्ही जातो त्यातले बरेचसे जे आम्ही आहोत जे परमनंटली तिथे असतो, म्हणजे 11:15 टू एंड कधीही बघा आम्ही एक 25-30 सगळ्या पक्षाचे खासदार असे आहोत जे परमनंटली तिथे अटेंड करतो, सगळ्या कमिटीजमध्ये असतो, ॲक्टिव्ह असतो आम्ही सगळे. आमच्या सगळ्यांचंच ते मत आहे, आमच्यासाठी हे लोकशाहीचं मंदिर आहे. खूप लोक त्याला लाईटली घेतात आजकाल. माझं मत ह्या विषयांबद्दल अतिशय गंभीर आहे. आम्ही पार्लमेंटला जेव्हा जातो तेव्हा ती काय हसी मजाकची जागा नाही आहे. तिथे खूप या देशाचे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात बदल होणारे अनेक महत्त्वाचे निर्णय तिथे घेतले जातात. म्हणजे याच्यात जोडीला विचारून प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की असे काही लोक आहेत की जे पार्लमेंटमध्ये फक्त चर्चेसाठी येतात, हो, खूपसे पण आहेत. दुर्दैवानं याच पार्लमेंटमध्ये मणिपूरच्या प्रश्नावर उत्तर द्या हे सांगण्यासाठी विरोधकांना अक्षरशः आकाश पाताळ एक करावं लागलं, अविश्वासापर्यंत जावं लागलं. तुम्हाला वाटतंय का की पार्लमेंटची परंपरा ती जपली जातीये? पण ती कोणीतरी जपली पाहिजे ना. सगळ्यांनी जर सरेंडर केलं तर मणिपूरसाठी कोण लढणार? ह्या महागाईच्या विरोधात कोण लढणार? बेरोजगारीच्या विरोधात कोण लढणार? त्यामुळे आणि हे मी विरोधात आहे म्हणून नाही, सत्तेत असले तरी अरे विरोधक पण दिलदार असला पाहिजे, नाही, तेव्हा कारण तर तुम्ही मजा असं येते. म्हणालात की पंतप्रधानांनी डोकं टेकलं, पण त्याच पंतप्रधानांकडून जेव्हा अपेक्षा होती उत्तराची त्यावेळेस तुम्हाला जे करावं म्हणून मी वाटलं त्याच्या म्हणले की अनुषंगाने म्हणून मी विचारलं. म्हणले की एका गोष्टीत मोदीजींबद्दल आमचं एक मत, एकाच गोष्टीत मी तसं बोलले सुरुवातीला. पण हे एका गोष्टीत असं जरी तुम्ही म्हणाला असलात तरीसुद्धा अशी चर्चा ती काही अजूनही संपली आहे असं नाही आहे की मोदीजी आणि पवार साहेब यांचं वैयक्तिक त्यांचं जे एकमेकांच्या बद्दलच्या सद्भावना तर त्या अबाधित आहेत ना. म्हणजे हे सगळं असलं तर आता हा प्रश्न तुम्ही त्या दोघांनाच विचारावा लागेल, मी कसं सांगणार? मी आउटसाइडर आहे त्या नात्यामध्ये. तुम्हाला नाही, पण म्हणजे हे जे आहे तर ते आहे हे सगळं झाल्यानंतर तरी सुद्धा अबाधित आहे का त्यात खंड मला पडलाय? असं वाटतं की म्हणजे आदरणीय पवार साहेबांवर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत आणि साधारण मराठी लोक आपण या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय आणि मराठी संस्कृतीत जपतो. जरी तो आपला कॉम्पिटिटर असला म्हणून तो आपला विरोधक म्हणून काय आपला शत्रू होत नाही हो.
तेवढी प्रगल्भता मला वाटतं मागच्याही वेळीस मोदीजी जेव्हा असे पार्लमेंटमध्ये राज्यसभेत त्यांनी भाषण केलं तेव्हा त्यांनी दिग्विजय सिंगजींचा आणि पवारसाहेबांचा उल्लेख त्यांच्या भाषणातही केला होता. त्याच्यामुळे कदाचित म्हणजे मोदी साहेब काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण पवारसाहेबांचा माझा अनुभव आहे की त्यांचा कितीही कोणीही राजकीय विरोध केला तरी ती कटुता, ते बॅगेज ते स्वतः कधी करत नाही, त्यांच्या मनातही कधी नसतं. आणि मला असं वाटतं लीडरशिप कुठेही असताना म्हणजे मग ती घरातली आपली होममेकर महिला ती घरातली लीडर असते, ती अशी जर कटुता ठेवून घरात बसली तर घर कसं चालेल. त्यामुळे जो कोणी वैयक्तिक लीडर असतो तो जेव्हा नेगेटिव्हिटी ठेवत नाही आणि एक ओपन माइंड ठेवून काम करतो, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात ना. लोकशाही इतकी कटुता आमच्याकडून तरी ठेवली जात नाही. आत्ता शेवटचाच प्रश्न हा की आत्ता भाजप मध्ये खूप आत्मविश्वास आहे आणि 400 पर्यंतचा आकडा NDA गाठेल, 370चा जाईल भाजप असं म्हणते. महाराष्ट्रामध्ये 45+ स्वप्न भाजप बघते. तुलनेनं महाविकास आघाडीमध्ये फारच संभ्रमाचं चित्र दिसतंय. प्रकाश आंबेडकरांना आपल्याबरोबर घ्यायचं की नाही, त्यांना सीट्स किती द्यायच्या, याच्यापासून ते वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. राहुल गांधींचं नेतृत्व, महाविकास आघाडीमधली चाललेली आत्ताची स्थिती, तुम्हाला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र दिसतंय? तुमचा परफॉर्मन्स कसा असेल? तुम्हाला स्वप्न पडतायत का की आपली सत्ता येईल वगैरे? हे बघा, लढायचं असतं. यश आणि अपयश हे आम्ही नाही ठरवत, हे मायबाप जनता ठरवते. एक दुसरी गोष्ट की त्यांची ती बॉडी लँग्वेज असते. 400 पार, कोणी बघितलं आहे 400 पार होणार का नाही, आणि त्यांनी इंटिमिडेट होतो माणूस की अरे बापरे ह्यांची सत्ता येणार आहे. मी नाही त्याच्या सगळ्यावर विश्वास ठेवत. या देशातून गरिबी गेली आहे का 10 वर्षात? त्यांनी घालवली असं त्यांचा एक स्वतःबद्दलचा गैरसमज आहे. 80 कोटी लोकांना आजही अन्न दिलं जातं. मग हा कॉन्ट्रडिक्शन नाही. एकीकडे तुम्ही म्हणताय गरिबी कमी झाली आहे, पण तुमचे फूड पॅकेट नाही संपले. किती गोष्टी त्या सांगतात अशा, ज्यामध्ये मी बघत असते इथेनॉलची पॉलिसी. इथेनॉलच्या पॉलिसीला गुरुवारी सांगितलं की आम्ही खूप मोठी पॉलिसी करणार आहे आणि शुक्रवारी बॅन केली. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट साखर कारखान्यावर नुसता होत नाही, तो डायरेक्ट शेतकऱ्यावर होतो, त्याला जितके पैसे. कांद्याची पॉलिसी U-turn सोयीप्रमाणे केला. त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची बॉडी लँग्वेज ही मी पार्लमेंटमध्ये इतकी जवळून पाहिलेली आहे की ते बोलायला लागले की मला असं वाटतं अभि और एक जुमला आ गया यार. आणि नंतर इलेक्शन नंतर ते म्हणणार की वो गले की हड्डी थी, वो ना बाहेर आ रही थी ना नीचे जा रही थी. हे पण या देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ही त्यांची स्टाईल आहे. आणि आमच्याकडे तुम्ही म्हणता सावळा गोंधळे, तिथे कुठल्या महाराष्ट्राच्या सीट अनाऊन्स झाल्या आहेत? त्यांना ज्या सोयीच्या सीट आहेत तेवढ्याच 150 अनाऊन्स केल्या ना त्यांनी. मग ते साऊथला काही ना, अजून गाडी का अडकली आहे तिथेच उत्तर प्रदेशमध्ये, आणि युपी मध्ये पण 50च अनाऊन्स झाले. मोदीजी जसं सांगतायत की आम्ही 400 पार जाणार, तर राहुल गांधींनी असं सांगावं का की आम्ही 400 पार जाऊ? असं 400 असे काय नुसतं, याला काय म्हणजे याला एक खूप छान इंग्रजी शब्द आहे, जिंगोइझम असतं त्यांचं. ते जिंगोइझम मध्ये ते पूर्ण स्वतःला काल्पनिक काय जगामध्ये आडाखे जगत असतात. आहेत की काय चित्र असणार आहे लोकसभेचं इलेक्शनच्या नंतर? लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आणि इंडियाचा परफॉर्मन्स हा चांगलाच राहील. आता मला एकच हे 400 पार म्हणतायत म्हणजे आता आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED, घरपोट, आता ते अजून पुढचे 15 दिवस किती करतील हे मला माहिती नाही. म्हणजे आता अशोकरावची जी केस आपण सगळ्यांनी पाहिली आहे ती आम्हाला काय अपेक्षित नव्हती. आता ते मला वाटतं तुमच्या आणखीन कोणी असे आहेत की जे सॉफ्ट टार्गेट आहेत तुमच्या इथे नाही, दृष्टीने? ते देशभर चालतं. ही पॅन इंडिया एजन्सी आहे. ही काय एका राज्याबद्दल सीमित नाही आहे. पण तुम्ही आकडा सांगत होता, मी मध्ये तुम्हाला टोकलं. नाही, आकडा असा मी नाही सांगू शकत कारण का मला देशाचा अभ्यास नाही आहे. पण साधारण सर्वे आणि मूड जो दिसतोय तो महाविकास आघाडीला 26 आणि उरलेल्या त्यांना असा मूड आहे. पण त्यांच्या आता किती तुम्ही त्यांचं विचारलं तरी अजूनही ते म्हणतात आम्हाला माहिती नाही कोण किती सीट लढणार आहे. तर जेव्हा तुम्ही आम्हाला म्हणता की अरे तुमचं अजून काही ठरलं नाही, त्यांचं पण कुठे ठरलं आहे? आणि ते अजून सीट कोणी म्हणत नाहीत की ही सीट आम्ही लढणार आहे. ते मीटिंग व्हायची आहे. मला वाटतं अमित शहाजी उद्या येणार आहेत, तर उद्या आहे वाटतं त्यांची मीटिंग. बघूया कधी अनाऊन्स होतात सीट्स. पण त्यांनी त्यांच्या घरातलं बघावं, आम्ही आमच्या बघावं. पण तुम्हाला विश्वास आहे की तुमचा परफॉर्मन्स आणखीन चांगला होईल? आमचा परफॉर्मन्स चांगला होईल एवढं नक्की.
सुप्रियाताई, आगामी लोकसभा निवडणूक ही प्रत्येक पक्षासाठी चुरशीची आहे, प्रतिष्ठेची आहे. तुमच्यासाठी ती थोडी जास्त भावनिकसुद्धा असेल. पक्ष परिवार या सगळ्याला सामोरं जायचंय. मी तुतारीवाला माणूस घेऊन सगळीकडे जाते. एक शेवटचा प्रश्न फक्त मनात आहे की शरद पवार यांनी पब्लिक डोमेनमध्ये स्टेटमेंट केलं की अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न कधी साकार होणार नाही. तुम्ही म्हणाले ते? हो, कुठे म्हणाले? बातम्या आहेत तशा. नाशिकमध्ये का नागपूरमध्ये कार्यक्रम होता आणि तेव्हा ते असं म्हणाले होते की अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार नाहीत. सहमत आहात तुमच्या त्यांच्या या आता ते विधानाशी? त्यांचं एक तर मी ऐकलेलं नाही हे, आणि ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. ह्या राज्यामधल्या प्रत्येक आमदाराला मुख्यमंत्री व्हायचं असतं असं साधारण बघते मी. गंमत म्हणून तुम्हाला सांगते, पंढरपूरला पूजा असते ना आषाढी एकादशीची, त्या दिवशी सगळे आमदार आणि सगळे असतात. आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानांनी ऐकलंय, तिथले जे भटजी असतात ना, जो तिथे नमस्कार म्हणतो, पुढच्या वेळेस मुख्यमंत्री म्हणून या. मी पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा मी बघितलं, म्हटलं हा 20-1 लोकांना म्हणला, म्हणजे काय दर 2 महिन्याला मुख्यमंत्री बदलणार का या राज्याचा? त्याच्यामुळे प्रत्येक आमदाराला आज आपण मुख्यमंत्री व्हावा हे त्याचं स्वप्न असतं. त्याच्यात गैर काय एका लोकशाहीमध्ये? पुढच्या निवडणुकीसाठी आणि या पुढच्या सगळ्या टप्प्यांसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि इकडे आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.